मंडळी, मी सिद्ध ठाकूर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्राला अनेक तीर्थक्षेत्र लाभली। अशाच तीर्थक्षेत्रांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ते म्हणजेच अक्कलकोट। आता अक्कलकोट म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर सहजच श्री स्वामी समर्थ महाराजांचं चित्र उभं राहिलं असेल आणि अशाच श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा जन्म कसा झाला व कुठे झाला, त्यानंतर त्यांनी समाधी कशी घेतली, त्यांनी आपल्या भक्तांना कोणते संदेश दिले, कोणते असे उपाय सांगितले त्यामुळे त्यांची दुःख दूर झाली, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःखे व संकटे दूर करण्यासाठी तुम्हाला तो उपाय खूप कामी येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। इसवी सन 1459 मध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि कर्दळी वनात अदृश्य झाले। कर्दळी वनात सुमारे त्यांनी 300 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले। एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळी वनात लाकडे तोडण्यासाठी आला होता। लाकडे तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटून त्या वारुळावर पडली आणि वारुळातून एक दिव्य प्रकाश बाहेर आला आणि त्यातूनच श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले। त्यानंतर 1856 मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला आले। 1856 ते 1878 तब्बल 22 वर्ष त्यांनी अक्कलकोटला वास्तव्य केलं आणि त्यामुळेच ते अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून ओळखले जातात। सोलापूरमध्ये त्यांना वटवृक्ष महाराज देखील म्हटलं जातं। श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्ण अवतार मानले जातात। 30 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठ स्थानी त्यांनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती झाल्याचे नाटक केले आणि त्यांचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानी त्यांना समाधिस्थ करण्यात आले। त्यानंतर स्वामी महाराज कर्दळी वनात लुप्त झाले। मित्रांनो, अशा प्रकारे 22 वर्ष स्वामींनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले आणि अक्कलकोट हे एक तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आले। एवढेच नाही तर स्वामींनी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा संदेश कायम स्वामी भक्तांसाठी ठेवून गेले आणि आजही अनेक भक्तांना त्या वाक्याची प्रचिती येते। म्हणूनच अनेक लाखो भक्त आज अक्कलकोटी धाव घेत आहेत आणि वर्षानुवर्ष अक्कलकोटला गर्दी ही वाढतच आहे। एवढंच नाही तर 2004 साली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा पहिला चित्रपट स्वामींवर आला। त्यानंतर 2012 साली कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ ही मालिका मी मराठीवर प्रसिद्ध झाली। त्यानंतर 2015 साली स्वामींच्या आयुष्यावर देऊळ बंद हा चित्रपट गाजला। त्यानंतर 2020 मध्ये जय जय श्री स्वामी समर्थ ही मालिका कलर्स मराठीवर प्रसिद्ध झाली। अशा प्रकारे अनेक भक्तांनी त्यांचा प्रचार आणि प्रसार केला। स्वामी जाता जाता आपल्या भक्तांना एक सांगून गेले, हम गया नहीं जिंदा है। खरं तर ते या पृथ्वी तलावावरून गेलेच नाही अशी अनेक भक्तांची धारणा आहे आणि असे अनेक भक्तांना अनुभव देखील येतात। तुम्हाला सुद्धा हा अनुभव घ्यायचा असेल तर आता मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे ज्यातून तुम्ही कोणत्याही दुःखात असाल, कोणत्याही संकटात असाल तर त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे। आणि स्वामींनी जे वाक्य म्हटलं आहे की हम गया नहीं जिंदा है याची प्रचिती सुद्धा तुम्हाला येणार आहे। तर असा कोणता उपाय आहे आपण आता जाणून घेऊया। स्वामींचा एक तारक मंत्र आहे। प्रत्येक भक्ताला अनेक दुःखातून अनेक संकटातून तारण्याचं तो काम करतो। तो तारक मंत्र असा आहे, निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी। खूप मोठा तारक मंत्र आहे। तुम्हाला आता तो स्क्रीनवर दिसत देखील असेल। तुम्हाला काय करायचं आहे, हा तारक मंत्र 3 वेळा किंवा 5 वेळा किंवा 7 वेळा किंवा इतके वेळा नाही जमलं तर कमीत कमी 1 वेळा तरी म्हणायचा आहे। तो कसा म्हणायचा आहे तर तुम्हाला स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर मांडी घालून बसायचं आहे
नंतर एक पेटती अगरबत्ती आणि अर्धा पेला पाणी घ्यायचं आहे आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. 1 वेळा म्हणा, 3 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा, जेवढा तुम्हाला शक्य होईल तितके वेळा म्हणा. त्यानंतर तारक मंत्र पूर्ण झाल्यावर पाणी तुम्हाला तीर्थ म्हणून प्यायचं आहे आणि तीर्थ पिता पिता तुम्हाला स्वामींना आठवायचं आहे आणि सांगायचं आहे की हे स्वामी राया, माझ्या पंखात बळ दे, माझ्यावर आलेल्या संकटांना लढण्याची शक्ती मला दे, माझ्या जीवनात आलेली दुःख लवकरात लवकर दूर कर, असं स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे. एवढं करून बघा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला काय काय अनुभव आला तो. मी 100% खात्री देतो की प्रत्येकाला एवढं केल्यानंतर नक्कीच त्यांची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पहिले पोहोचतील. धन्यवाद.